मॉर्निंग. आणि आज विषय आहे की आई वडील समजायला खूप उशीर होतो. तर हे समजण्यासाठी जेव्हा लग्न होतं तेव्हाच कळतं की आई वडिलांची काय. तेव्हा मला मी गरिबीत हाल काढले आणि खूप त्रास पण झाला माझ्या आईला. सो आता कळते की आईची किंमत काय असते. आणि आई म्हणजे काही शब्दात वर्णन करू शकत असो. जेव्हा आपण स्वतः आई होतो तेव्हा कळतं की आई काय असते. जेव्हा आपल्याला आई ओरडते तेव्हा राग येतो, मारते, बोलते काहीतरी, पण तेव्हा आपण खूप इरिटेट होतो, खूप काहीतरी तिला सुनावतो. पण जेव्हा आपण आई होतो आणि आपल्या मुलांना आपल्या गोष्टी सांगितलेल्या पटत नाही, हे करू नको ते करू नको सांगितल्यावर जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हा कळलं की आपण आई झाल्यावर आपल्याला किती त्रास होतो. जेव्हा आपलं बाळ ऐकत नाही, मग आपल्या आईला किती त्रास झाला असेल. तर खूप त्रास होतो जेव्हा आपल्याला आपलं बाळ ऐकत नाही. आणि आता कळून येतं की आपण आपल्या आईला किती त्रास दिला आहे आणि किती आपल्या आईने आपल्यासाठी सहन केलं. जेव्हा वडील एक्सपायर झाले तेव्हा आपल्या आईला किती कष्ट सोसावे लागले. आपल्या 4 बहिणींना तिने कोणत्या प्रकारे हालअपेष्टा करून मोठं केलं. आणि आता समजते की प्रत्येक गोष्टीला किती तडजोड करावी लागली. जेव्हा पैशांच्या अभावी कुठेतरी गैरसोय व्हायची तेव्हा कुठून तरी ते ॲडजस्ट केले. आणि आता आपल्या मुलांना मिळते तर ते तसं मिळू दे, पण आजच्या मुलांना किंमत नाही आपले आईवडील कुठून कसं काय करत आहेत. तर आजच्या मुलांनी एवढंच लक्षात ठेवावं की जे आहे ते जपून वापरलं पाहिजे. पैसा कसाही वापरू नये आणि जे मिळतं आहे ते अतिरिक्त प्रमाणात वाया जातं आहे असं करून वापरू नये, जेणेकरून ते वेस्ट होईल आणि खराब जाईल. तर माझं म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे की आपल्या आईवडिलांची किंमत करायला शिका. जेव्हा आपण कुठेतरी बाहेर जातो किंवा मुलगी सासरी जाते लग्न करून तेव्हा समजेल की आईवडील काय असतात. नवऱ्याच्या घरी आल्यावर वर्षभर सगळं ओके असतं, जे 9 दिवस नवलाईचे म्हणतात तसं आहे. आणि जेव्हा आईकडे जावं असं वाटतं तेव्हा लगेचच जायला मिळेल असं होत नाही, कारण मुलांना सांभाळून किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते. लगेच उठून जाता येत नाही. तसं नाही, आईकडे असलं आपण कधीही भेटायला जाऊ शकतो किंवा आपण कधी फोन होतो तसं नाही आहे. लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित जातं. नवऱ्याबरोबर आपण 24 तास असतो, त्यामुळे त्याच्याच भोवती त्याचाच विचार असतो. आईवडिलांना आपण एवढे विसरतो की दिवसातनं एक वेळाच फोन ट्राय करतो. जिने आपल्याला 9 महिने पोटात वाढवले, तिने आपल्याशी 9 महिने जो काही संबंध ठेवला आहे, तिने आपल्याला 20-22 वर्ष वाढवताना जे कष्ट केले ते जेव्हा लग्न झाल्यावर कळतं की आपण आई झाल्यावर काय होईल किंवा आपण आई होतो तेव्हा आपली बाळं कशी काय रिॲक्ट होत आहेत आपल्याशी, हे जेव्हा आपण आई झाल्यावरच कळतं. सो आईवडिलांना आत्तापासूनच किंमत द्या. उद्या मोठे झाल्यावर तुमच्या नशिबात आईवडील राहतील न राहतील हे कोणीच काही सांगू शकत नाही. देवाच्या मनात काय असेल. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.